Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the important 10 standards activity sheet, or we can say a question paper. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय इयत्ता 10वीचा एक क्वेश्चन पेपर, जो की क्वेश्चन पेपर मार्च 2023 मध्ये SSC बोर्डामध्ये जो आलेला क्वेश्चन पेपर होता त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. तो क्वेश्चन पेपर कसा होता, त्याचे क्वेश्चन्स काय काय होते आणि विशेष म्हणजे आन्सर्स कशा प्रकारे लिहू शकतो, या सगळ्या गोष्टींची या व्हिडिओमध्ये चर्चा करीत आहोत. ॲक्च्युली हा व्हिडिओ आपण 2 ते 3 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण चर्चा करतोय क्वेश्चन नंबर 1 जे लँग्वेज स्टडी आहे, आणि क्वेश्चन नंबर 2 जो पॅसेजच्या रिलेटेड आहे, सीन पॅसेज. ओके, हा फर्स्ट पार्टमध्ये असेल. त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स या सर्व गोष्टी आपण डिस्कस डिटेलमध्ये करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हा स्टँडर्ड 10th मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेला क्वेश्चन पेपर, सब्जेक्ट इंग्लिश, थर्ड लँग्वेज आहे. ओके, मार्क्स 80. ॲज यू नो दॅट सेक्शन 1 जी लँग्वेज स्टडी आहे, या लँग्वेज स्टडीसाठी 10 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 1 डू एज डायरेक्टेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे सोडवा, 8 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 1A आणि 1B असे टोटल 1B जो आहे तो 2 मार्क्ससाठी आहे. 1A 8 मार्क्स. अटेम्प्ट एनी 4, तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज किंवा 6 क्वेश्चन्स असतील, त्यापैकी 4 जर बरोबर आले तर तुम्हाला 8 मार्क्स मिळू शकतात. तुम्ही सर्व क्वेश्चन सोडवू शकतो. ठीक आहे. 1 कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स असा क्वेश्चन आहे. आता आपण पुढे बघूया. 1 कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. ओके, परंतु प्रत्येक वर्डमध्ये एक लेटर म्हणजे अक्षर मिसिंग आहे. तो योग्य अक्षर आपण फिलअप करायचं, की ज्याच्यामुळे ते फिलअप केल्यानंतर तो एक अर्थपूर्ण, एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल. तुम्ही आता मनामध्ये तयार करू शकता. PE-PLE, MAT-H, HOU-E, AD-LT. तुम्ही आता मनामध्ये तयार करा आन्सर. आपण पुढे आन्सर मी सांगणारच आहे. आणि 2 मध्ये जे आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले आहेत. एका ग्रुपमध्ये 4 वर्ड्स आहेत. ते अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रमाने आपल्याला ते परत मांडायचे आहेत. याचे आन्सर तुम्ही तयार केलेलं असेल. बघूया तुमचं आन्सर बरोबर आहे का ते. राईट. सो PEOPLE, तर O आपण फिलअप केला लेटर, आणि अर्थपूर्ण शब्द झाला पीपल. नेक्स्ट मध्ये MATCH, सी आपण लेटर इथं फिलअप करू शकतो. HOUSE हाऊस, अँड देन ADULT, यू आपण इथे अक्षर फिलअप केलं आहे. त्याप्रकारे 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिक A नंतर B नंतर C, या प्रकारे आपल्याला लिहायचे असतात. आता इथे जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, प्रत्येक लेटरचं फर्स्ट अक्षर बघायचं, फर्स्ट लेटर बघायचं प्रत्येक शब्दाचं. सर्वाईव्हचं S आहे, लीडरचं L, डिस्कचं D, प्रेझेंटचं P. याच्यामध्ये ABCD जेव्हा आपण बोलतो, फर्स्ट लेटर कोणतं येईल? ABCD मध्ये D नंतर काय येईल? L. मग याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या. L नंतर काय येईल? PL की असेल P, प्रेझेंट. P पासून प्रेझेंट 3rd नंबर, अँड देन सर्वाईव्हला 4 नंबर. आणि सेकंड ग्रुपमध्ये जर आपण बघितलं, 4ही शब्दांचं फर्स्ट लेटर सेम आहे, सारखं आहे, तर सेकंड लेटर बघायचं. इथे फर्स्ट लेटर वेगवेगळं होतं. इथे I आहे, इथे O आहे, U आहे आणि A आहे. मग A पासून लार्ज A. आणि A नंतर काय येईल? U येईल, O येईल की I येईल? I. लाईट. O आणि U मध्ये O. सो या प्रकारे खूप सिम्पल आहे, ते तुम्ही सहजपणे आन्सर लिहू शकता. बघा आन्सर बघा. D पासून डिस्कस, देन D नंतर L पासून लीडर, प्रेझेंट, सर्वाईव्ह, आणि याच्यामध्ये लार्ज, लाईट, लॉय, लक, या प्रकारे आपल्याला आन्सर्स लिहायचे असतात. 2 मार्क्स इथे सहजपणे मिळू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. 2 वाक्य दिलेले असेल, तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असतील, धड्यामधूनच असतील, आणि त्यांना योग्य विरामचिन्हांचा यूज करायचा. विरामचिन्ह म्हणजे कॅपिटल लेटर, अवतरण चिन्ह. या आता कोणते सेंटेन्सची सुरुवात कॅपिटल लेटरने होते. वाक्य पूर्ण झाल्यानंतर कुठलं एक क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल तर क्वेश्चन पेपर, सिम्पल सेंटेन्स असेल तर फुल स्टॉप, हे बघायचं आहे. वेल आय विश यू लक सेड सीताराम. बोललेलं वाक्य नेहमी डबल अवतरण चिन्हामध्ये लिहायचं असतं. ओके, तर तुम्ही तयार करू शकता. वेल तर कॅपिटल होईल, कारण वाक्याची सुरुवात आपण कॅपिटल लेटरने करतो.
आय हा सिंगल आय नेहमी कॅपिटलमध्ये लिहिला जातो, इथे आय कॅपिटल लिहू शकतो. विश यू लक, आता इथपर्यंत बोललेलं सेड सीताराम. सीताराम जे नाऊन असतं, नाव असतं त्याचं कॅपिटल. अशा प्रकारचे. व्हॉट्स युअर नेम लिटल वन आज द टीचर. आन्सर बघूया आपण. राईट. वेल अवतरण चिन्ह स्टार्ट. आय विश यू लक कॉमा अवतरण चिन्ह कंप्लीटेड. सेड सीताराम, सीताराम सेज. सेकंडमध्ये व्हॉट्स युअर नेम लिटल वन. व्हॉट्स युअर नेम लिटल वन आज द टीचर. लिटल वन इथं क्वेश्चन विचारलेला आहे टीचरने, क्वेश्चन मार्क, इथे कॉमा आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड. म्हणजे जे तुम्हाला शब्द दिला आहे ते बेंच मार्क, त्याच शब्दामधील अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करायचे. 4 कमीत कमी 4 पेक्षा जास्त तुम्ही बनवू शकता. बेंच मार्क आहे, मग बेंच वेगळा काढला, मार्क वेगळा, 2 शब्द झाले. MAN मॅन. ओके. त्यानंतर राईट. मॅन, चेक, मेक, आर्क, केक या प्रकारे वर्ड्स आपण तयार करू शकतो. खूप इझी आहे. 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे मिळवू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया आपण. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्सला स्कूल सेंटरला त्याच्या रिलेटेड वर्ड दिलेला आहे. फेमस. आता हे ग्रामरचा भाग आहे, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह. स्कूल हे नाव आहे आणि स्कूलबद्दल रिलेटेड वर्ड्स फेमस म्हणजे स्कूलचं विशेष माहिती सांगणारा शब्द. स्कूल कशी आहे, फेमस आहे, प्रसिद्ध आहे, म्हणजे स्कूलबद्दल अधिक माहिती सांगतो. एखाद्या नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो, ॲडजेक्टिव्ह असतो. म्हणजे इथे रिलेटेड वर्ड्स जे आपण लिहिणार ते विशेषणच असायला पाहिजे. स्कूल फेमस आहे, स्कूल कसं आहे, ब्युटिफुल आहे, स्कूल स्मॉल आहे, स्कूल नाईस आहे, स्कूल पॉप्युलर आहे, या प्रकारे आपण लिहू शकतो. आन्सर बघूया. स्कूल नाईस, स्कूल बिग, क्लीन, पॉप्युलर, स्मॉल, ब्युटिफुल या प्रकारे. ठीक आहे. नेक्स्टमध्ये कंप्लीट वर्ड चेन ऑफ वर्ड. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, इथे वर्ब असेल, क्रियापद, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा नाऊन असेल. म्हणजे दिलेला शब्द वर्ब म्हटलं तिथे वर्ब्स असेल, क्रियापद, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह असेल. इथे वर्ब आहे, मग शेवटच्या अक्षराने तोच म्हणजे क्रियापदच बनवायचा. आता थिंक म्हणजे विचार करणे. मग के पासून काइंड पण म्हणू शकतो. काइंड म्हणजे दयाळू, हा विशेषण झालं. पण KEEP कीप म्हणजे ठेवणे. म्हणजे आपल्याला काय बनवायचं आहे, वर्ब. मग इथे आपण बनवलेलं आहे के पासून कीप, पी पासून पुट म्हणजे ठेवणे, टेक म्हणजे घेणे, इट, टेस्ट या प्रकारे. ठीक आहे. सो इथे पण तुम्हाला कंप्लीट मार्क्स मिळू शकतात. क्वेश्चन नंबर 1 मधील बी. अटेम्प्ट एनीवन मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. फ्रेज वाक्यप्रचार स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा. वाक्यप्रचार अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. टू लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. उदाहरणार्थ आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे. वी शुड लुक आफ्टर आवर पेरेंट्स या प्रकारे वाक्य आपण म्हणू शकतो. किंवा पेरेंट्स लुक आफ्टर देअर चिल्ड्रन या प्रकारे. आणि सेकंडमध्ये आहे ॲड अ क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य जोडायचं. दिलेल्या वाक्याला आणखीन एक वाक्य जोडायचं, त्याला क्लॉज म्हणजे उपवाक्य जोडवायचं. आता ते कशा प्रकारे, याच्यावरती मी प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे ग्रामरची, ते बघू शकता. याचा आपण आन्सर बघूया. फर्स्ट आपण टू लुक आफ्टर यूज करून वाक्य तयार केलं आहे. आय कॅन लुक आफ्टर माय सेल्फ. आय कॅन लुक आफ्टर, लुक आफ्टरचा यूज केलेला आहे बघा इथे. आय कॅन लुक आफ्टर माय सेल्फ, मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकतो. लुक आफ्टर यूज झाला. त्यानंतर इथे जे आपल्याला आय सिलेक्टेड 3 पोएम्स. आता याला आपल्याला काय करायचं, वाढवलेलं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज यूज करून. आय सिलेक्टेड 3 पोएम्स विच. तर विच शब्दच काय यूज केला, विच किंवा दॅट यूज करू शकतो. तर याचं कारण असं आहे, द एंडिंगचा वर्ड्स जर तुमचं नॉन लिव्हिंग थिंग्स असेल, जर लिव्हिंग बिंग्स असेल, एखादं व्यक्ती असेल तर हूचा यूज करू शकतो. ओके. पहिलं आपण पोएम्स, त्यासाठी आपण विच. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दल एक सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेलं आहे, ते बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आय सिलेक्टेड 3 पोएम्स, मी 3 पोएम्स सिलेक्ट केल्या. विच हेल्प मी इन दी एक्झाम, किंवा विच आर व्हेरी नाईस, विच आर इंटरेस्टेड असंही म्हणू शकतो. का ठीक आहे. नेक्स्ट अटेम्प्ट एनीवन ॲड ए प्रिफिक्स और सफिक्स. दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स म्हणजे वाक्याच्या शब्दाच्या अगोदर अक्षर जोडणे. उदाहरण करेज, एनकरेज, एन जोडला, एनकरेज नवीन शब्द तयार झाला. EN जो जोडलेला आहे तो काय आहे, प्रिफिक्स. सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे. वंडर, वंडरफुल, किंवा करेज, करेजियस पण होऊ शकतो या प्रकारे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट होतो. त्यानंतर सेक्शन 2 स्टार्ट होतोय. टेक्स्चुअल पॅसेज. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी एक पॅसेज. A1 राईट द
राईट द वेदर दी फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. कधी पॅसेज जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा A1 जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा A1 क्वेश्चन अगोदर क्वेश्चन रीड करायचं, मग आन्सर शोधण्यासाठी पॅसेज रीड करायचा. काय आहे? मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवला काही शॉपिंग करायची होत्या. तुम्हाला एखादं सेंटेन्स रीड केल्याबरोबर पटकन तो लेसन आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. मिसेस श्रीवास्तव हे कॅरेक्टर कोणत्या लेसनमध्ये आहे? तर तुम्हाला आठवत असेल, द बॉय हू ब्रोक द बँक. द बॉय हू ब्रोक द बँक, की तुझं लेसन आहे, नथू नावाचा त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे, मिसेस श्रीवास्तव आहे, मिसेस भूषण आहे, मिस्टर भूषण आहे, कमल किशोरी कॅरेक्टर्स आहेत, की अफवा पसरल्यामुळे कशा प्रकारे अफवेमुळे लोकांचा गैरसमज होतो हे याच्यामध्ये स्टोरीमध्ये सांगितलेले आहे. आपण ती बघणारच आहोत. फर्स्ट सेंटेन्स काय? मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक. दिलेलं वाक्य आहे तसं जर पॅसेजमध्ये असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये जर बदल असेल तर फॉल्स. एवढं लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण बघा, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. वाक्य पॅरेग्राफ इथून स्टार्ट होतोय, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. वाक्य सेंटेन्स आहे तसंच आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हे सेंटेन्स काय आहे? ट्रू आहे. राईट. नेक्स्ट वन, मिसेस भूषण वॉज अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम, शी गेव इन्स्ट्रक्शन्स. आता मी पूर्ण पॅसेज रीड करून दाखवत नाही, प्रत्येक लेसनवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत, त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता ते वाक्य कुठे आहे? अ लार्ज टॅमरिन शॅडी ट्री ग्रीव ॲट द वन एंड ऑफ द बाजार. तर वन एंड ऑफ द बाजार आहे, अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. म्हणजे दिलेलं वाक्य सेम ॲज इट इज आहे इथे, म्हणून हे वाक्य सुद्धा कसं आहे? ट्रू आहे. नेक्स्ट सेंटेन्स आपण काय बघू शकतो? मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ ए स्मॉल हँकरशिप. पण दिलेल्या सेंटेन्समध्ये स्मॉल हँकरशिप नाही तर लार्ज हँकरशिप आहे. फॅनिंग हरसेल्फ विथ ए लार्ज आणि तिथे स्मॉल आहे, म्हणजे बदल झाला स्मॉल आणि लार्ज, म्हणजे हे वाक्य कसं असणार आहे? फॉल्स. या प्रकारे तुम्ही ट्रू और फॉल्स शोधून लिहू शकता. त्याचा आन्सर आपण बघूया. थर्डमध्ये काय? मिसेस श्रीवास्तव. फोर्थमध्ये, मिसेस श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स ग्रोसरी शॉप. तो ग्रोसरी शॉपच्या समोर बसलेला होता कमल किशोरच्या, पण कमल किशोरचं ग्रोसरी शॉप नव्हतं तर फोटो शॉप होतं, असं त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. कमल किशोर्स फोटोग्राफ शॉप. सो या प्रकारे तुम्हाला पॅसेजमध्ये आन्सर शोधत पॅसेज रीड करायचं. एकदा जर तुम्ही तो लेसन व्यवस्थित रीड केला असेल, समजलं असेल, तुम्ही सहजपणे आन्सर फाइंड आउट करू शकता. हे झाले ट्रू ऑर फॉल्स. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. कॅरेक्टर्स इन द पॅसेज. पॅसेजमध्ये जे जे कॅरेक्टर्स गेले आहेत ते लिहायचे. तर या लेसनमधले कॅरेक्टर्स तुम्ही ती लिहू शकता. कुक आहे, आया आहे, मिसेस भूषण आहे, मिसेस श्रीवास्तव आहे, कमल किशोर आहे. हे कॅरेक्टर तुम्ही आन्सर म्हणून लिहू शकता. मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, आया, कमल किशोर, सेठ गोविंदराम हे कॅरेक्टर्स ते तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, ए कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ पॅसेज फ्रेज इन द फॉर्म. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये फ्रेजेस दिले आहेत, वाक्यप्रचार दिले आहेत, त्यांनी वाक्य पूर्ण करायचं. टू कम्प्लेन. आता दिलेले जे फ्रेज आहे त्यांचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. टू कम्प्लेन ऑफ म्हणजे तक्रार करणे. ॲट द एंड ऑफ म्हणजे शेवटी, एका टोकाला. टू सेट आउट सुरुवात करणे, निघणे. फॉर म्हणजे च्यासाठी. इन सर्च ऑफ शोधामध्ये. जर तुम्ही ते जर अंदाज काढला 1 2 3 4 and 5 फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत, परंतु इथे तुम्हाला जे दिलेले आहेत ते फ्रेजेस किती आहेत? 1 2 3 and 4. एक कमी आहे का? नाही आहे. तर आपण इथे बघूया. देर इज अन ओल्ड शिव टेम्पल द डॅश डॅश द विलेज. हा पॅसेजच्या रिलेटेड हे वाक्य पण आहे. देर वॉज अ टॅमरिन ट्री ॲट द एंड ऑफ द बाजार, असं होतं ना. ॲट द, मग इथे पण वाक्य असेल देर इज अन ओल्ड शिव टेम्पल ॲट द एंड ऑफ द विलेज, हे इथे येईल. द ट्रॅव्हलर्स डॅश डॅश अर्ली इन द मॉर्निंग डॅश डॅश द टूर. ट्रॅव्हलर्स प्रवासी पहाटे सकाळी लवकर निघाले. सेट आउट निघाले. कशासाठी? फॉर द टूर. म्हणजे हे जे सेट आउट फॉर आहे, सेट आउट इथे येईल आणि फॉर या ठिकाणी येईल. एस्टरडे म्हणजे काल. द पीपल इन पॉप्युलर कॉलनी, त्या पॉप्युलर कॉलनीमध्ये लोक डॅश डॅश इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन देअर एरिया. त्यांच्या एरियामध्ये पाण्याचा इरेग्युलर सप्लाय होतो, त्याच्याबद्दल ते काय करत होते? कंप्लेंट करीत होते. आता कंप्लेंटचे ते जे शब्द आहे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पण दिलेलं वाक्य पास्टमध्ये आहे. एस्टरडे म्हणजे झालेली क्रिया, मग कंप्लेंटला आपल्याला ईडी लावावं लागेल. कंप्लेंट या प्रकारे. सो आन्सर्स आपण बघूया. टू सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग फॉर कंप्लेंट ऑफ. अँड लास्ट वन, द फार्मर्स लेफ्ट हिज फार्म इन सर्च ऑफ हिज लॉस्ट काव. फार्मरने आपलं शेत सोडून त्याच्या
काऊच्या शोधामध्ये निघाला. सो या प्रकारे फिल इन द ब्लँक्स आपण करू शकतो. पण इथे इम्पॉर्टंट याच्या इंग्लिशमध्ये असे की तुम्हाला त्या वर्डचा मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्याच स्टुडंटला काय होते, दिलेल्या वर्डचा मिनिंग कळत नाही आहे, दिलेले जे सेंटेन्स आहेत त्याचा मिनिंग कळत नाही आहे आणि मग ते काही आन्सर आपल्या मनाने लिहितात आणि ते चुकीचं होऊ शकतो. सो जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करतो प्रत्येक सेंटेन्स प्रत्येक वर्ड काय मिनिंग निघतो ते लिहून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट, डू एज डिरेक्टेड सांगितल्याप्रमाणे A4 जो ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी असते. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, पिक आउट द इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जिरण म्हणजे काय, प्रत्येक ग्रामरच्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवला आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब, सो टू डू इथे इन्फिनिटिव्ह आहे. आय हर्ड अ कंप्लेंट, बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. आता जेव्हा बिगिन द सेंटेन्स होती या प्रकारे जेव्हा वाक्य असते मोस्ट ऑफ द टाइम ते चेंज दी वाईज असतं, म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वाईजमध्ये करायचं आहे. आन्सर आपण इथे बघू शकतो, हॅड टू डू याला तुम्ही बॉक्स करू शकता, दिस इज द इन्फिनिटिव्ह. आणि अ कंप्लेंटनी सुरू, अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी. आता मी कसं आलं, आईची द्वितीया मी कशी आली, हे चेंज डिवायचं पॅसिव्ह व्हायचं फॉर्म्युला काय, ॲक्टिव्ह व्हायचा फॉर्म्युला काय, चेंज डिवायसवरती सेपरेट व्हिडिओ बनवले ती बघू शकता. कारण इथे जर एक्सप्लेन करायला लागलो तर पुढचा आपल्याला वेळ खूप जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A5 जो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो, स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं असतं. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, वाय. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का आणि का. मोस्ट ऑफ दी सर्वांना ऑनलाईन शॉपिंग आवडते, पण का. इथे पण इम्पॉर्टंट इज दॅट वी हॅव टू राईट आन्सर इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये लिहायचं, आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्यरचना बनवता आली पाहिजे. इथे तुम्हाला एक जस्ट तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून एक आन्सर दिलेला आहे. सर्टनली, निश्चितपणे, आय एन्जॉय ऑनलाईन शॉपिंग फॉर सेव्हरल रिझन्स. कारण पण द्यायचं आहे, वेगवेगळ्या इतर अनेक कारणासाठी मला ऑनलाईन शॉपिंग आवडते. फर्स्टली, इट प्रोव्हाइड्स कॉन्व्हिनियन्स. कॉन्व्हिनियन्स म्हणजे एक योग्य किंवा योग्य म्हणजे ठीक आपलं बरं पडतं. ॲज आय कॅन शॉप एनी टाईम, कधी मी शॉप करू शकतो, एनिवेअर विदाउट द नीड टू फिजिकली विजिट द स्टोर. स्टोअरमध्ये फिजिकली जाण्याची गरज पडत नाही. सेकंडली, ऑनलाईन शॉपिंग ऑफर्स ए वास्ट सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट्स. खूप प्रोडक्टचं सिलेक्शन आपण तिथे करू शकतो ऑनलाईन शॉपिंगमध्ये. आय हॅव ॲक्सेस टू अ वाईड रेंज ऑफ आयटम्स फ्रॉम डिफरंट ब्रँड्स, ऑफर मोर दॅन व्हॉट इज अवेलेबल इन लोकल स्टोर्स. लोकल स्टोअरपेक्षा ऑनलाईनमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, त्याच्यामध्ये मी चूज करू शकतो. ऑनलाईन शॉपिंग ऑफर्स डिस्काउंट, त्याच्यामध्ये डिस्काउंटचे ऑफर देखील अवेलेबल असते, प्रमोशन्स अँड एक्सक्लुझिव्ह डील्स. सो फॉर दीज रिझन्स आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. अशा प्रकारे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. नेक्स्ट आपण बघूया बी, दुसरा एक पॅरेग्राफ बघूया. तो पॅरेग्राफ कशा रिलेटेड आहे. A1 क्वेश्चन काय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कोण कोणास म्हटले. वाक्य दिलेलं आहे, मीना डिड यू नो द राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. हू सेड, ते वाक्य कोणी म्हणाला आणि टू होम. आता हे वाक्य रीड केल्याबरोबर तुम्हाला आठवत असेल की हा पॅरेग्राफ कोणत्या कोणत्या लेसनमध्ये असू शकतो. येस, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलून टाकलं. त्याच्यामध्ये मीना नावाचं कॅरेक्टर आहे, नॅरेटर किंवा लेखिका. ते मीनाबद्दल सांगते, ती कशा प्रकारे नेहमी कंप्लेंट करणारी मुलगी होती. या प्रकारे तो पॅरेग्राफ आहे. बघूया असा, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन, शी इज अन LIC ऑफिसर. इथे मी एक्सप्लेन करत नाही पण तुम्हाला एक आयडिया देतो. LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी, बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी दुःखी असायची. वेन एव्हर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. ती इतरांवरती तिचं नकारात्मक एनर्जी जायची, त्यामुळे कोणी तिच्याजवळ राहत नसे अशा प्रकारे. पण तिच्यामध्ये बदल कसा झाला एका बेगरमुळे ह्या लेसनमध्ये आहे. आता याच्यावरती आपण बघूया कोण कोणास म्हटले. मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन स्कूल. जेव्हा लेखिकेने विचारलं की मीना तुला माहिती आहे की आपल्या वर्गामध्ये राकेश फर्स्ट आला. मग हे वाक्य कोणी म्हटलं. दोनच याच्यामध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, नॅरेटर म्हणजे रायटर आणि मीना. मग रायटर नॅरेटर किंवा रायटर लिहू शकतो. हू सेड, मीना. तुम्ही असा टेबल तयार करू शकता. नॅचरली मग उत्तर कोण दिलं असेल, मीनाने. मीना नॅरेटर. नॅचरली साहजिकच आहे. हिज फादर इज अ स्कूल टीचर. तो फर्स्ट आला कारण त्याचे वडील शाळेमध्ये शिक्षक आहेत. सो इथे मीनाने आन्सर दिला आहे. मीना सेड टू कुणाला, नॅरेटर. सो खूप इझी आहे, पण ते आपल्याला कॅरेक्टर्स कोणते आहेत, स्टोरी काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. नेक्स्ट, डिस्क्राईब द मीनाज कॅरेक्टर. या पॅरेग्राफमध्ये मीनाचं कॅरेक्टर जे त्याच्याबद्दल वर्णन करा. इथे आपण आता
आपण लाईन्समध्ये लिहू शकतो जिथे आपण आन्सर दिलेला आहे. मीना इज अ रायटर्स व्हेरी गुड फ्रेंड. ॲक्च्युली ती रायटरची चांगली मैत्रीण आहे. शी वर्क्स ॲज अन LIC ऑफिसर डिस्पाईट अर्निंग अ गुड सॅलरी. चांगली सॅलरी कमवीत असून सुद्धा शी इज ऑलवेज अनहॅपी वेन नॅरेटर इज अराउंड हर. जेव्हा नॅरेटर जेव्हा तिच्या जवळ जाते शी फील सॅड टू. नॅरेटरला सुद्धा तिच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर खूप दुःखी व्हायला होतं. शी इज निगेटिव्ह अबाउट एव्हरीथिंग नेवर सेईंग एनिथिंग पॉझिटिव्ह. नेहमी प्रत्येक गोष्टीबद्दल ती निगेटिव्ह बोलते, कोणत्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्हली घेत नाही आहे. शी कंप्लेन्स अ लॉट. खूप प्रत्येक गोष्टीवर तक्रार करीत असते. अँड स्प्रेड्स हर पेसिमिझम टू अदर्स. तिची जी नकारात्मक भूमिका ती इतरांवरती ती टाकत असते. सो दिस इज हर कॅरेक्टर वी कॅन डिस्क्राईब. अशा प्रकारचं कॅरेक्टर आपण डिस्क्राईब करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड. दिलेल्या शब्दाला पॅसेजमधून अपोजिट वर्ड्स लिहायचं आहे. बॅड, बॅडला काय येईल? गुड. हॅपी, अनहॅपी. नेवर, ऑलवेज. नेवर म्हणजे कधीच नाही. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. त्याच्या विरुद्ध काय येईल? पेसिमिस्टिक. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. नेक्स्ट A4 ग्रामरच्या रिलेटेड. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मेक एक्सक्लेमेटरी. दिलेलं सिंपल वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये म्हणजे उद्गाराच्या वाक्यामध्ये कशा प्रकारे बनवायचं याच्यावरती व्हिडिओ सेपरेट बनवले ती बघू शकता. श्वेता हे इज सब्जेक्ट आणि वर्ड जे एंडिंगला येईल. सो काय येईल? अ आणि ए आलं म्हणून वॉटनी सुरुवात करू. वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. अंडरलाईन पार्ट एज आन्सर. WH क्वेश्चन बनवायचा. याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे. इथे मी एक्सप्लेन करू शकत नाही कारण वेळ खूप जाणार आहे. मीना इज अ LIC ऑफिसर. आन्सर आपण डायरेक्टली बघूया. याचा आन्सर आहे व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. उद्गारवाचक चिन्ह. मीना इज अन LIC ऑफिसर. आपण असा प्रश्न बनवायचा की जे अंडरलाईन केलेला भाग काय असला उत्तर यायला पाहिजे. मीना कोण आहे? LIC ऑफिसर आहे. मग याच्यावरती प्रश्न, मीना आहे कोण म्हणजे कोण? हु इज मीना. बरेच विद्यार्थी पण नाही आहे. आपण समज तुझे वडील काय करतात, तुझे वडील कोण आहेत, तेव्हा आपण हु इज युअर फादर म्हणत नाही. व्हॉट इज युअर फादर म्हणजे तुझे वडील काय करतात, म्हणजे त्याचे प्रोफेशन काय आपण विचारतो. सो इथे आपण असं लिहू शकतो व्हॉट इज मीनाज ऑक्युपेशन. मीनाचं ऑक्युपेशन किंवा प्रोफेशन काय आहे. सो शी इज अ LIC ऑफिसर. या प्रकारे उत्तर येईल. लास्ट क्वेश्चन जो बी आहे तो इफ यू हॅव फ्रेंड लाईक मीना. जर तुम्हाला एखाद्या मीनासारखी मैत्रीण आहे असेल जे की निगेटिव्ह बोलणारे, व्हॉट वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स सर. अशा मैत्रिणीशी तुमचा किंवा ॲटिट्यूड कसं असेल, दृष्टिकोन कसं असेल, तुम्ही त्याच्याशी कसं बिहेव कराल. वी हॅव टू राईट हिअर सम सेंटेन्सेस. डिस्क्राईब करू शकतो आपण. इथे दिलेलं आहे काही वाक्य. इफ आय हॅड अ फ्रेंड लाईक मीना. जर मला माझ्या मीनासारखी जर मला मैत्रीण असती, आय वुड ट्राय टू अंडरस्टँड हर अँड बी काइंड. मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याशी प्रेमाने वागलो असतो. आय वुड लिसन टू हर प्रॉब्लेम्स अँड ट्राय टू हेल्प हर फील बेटर. तिला चांगलं वाटण्यासाठी ती अशी चांगल्या प्रकारे वागणूक केली असते. बट आय वुड ऑल्सो टेक केअर ऑफ माय सेल्फ. परंतु मी माझी स्वतःची काळजी घेतली असती. अँड सेट लिमिट्स ऑन हाऊ मच निगेटिव्हिटी आय कॅन हँडल. ती जेवढी निगेटिव्हिटीनी बोलते ती कशा प्रकारे हँडल करेल याची मी स्वतः काळजी घेतली. सो इन दिस वे वी कॅन राईट आन्सर. सो मित्रांनो, सो हिअर आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट करतो. याची जर तुम्हाला PDF हवी असेल क्वेश्चन आणि आन्सरची, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे englishforlearner.com त्या वेबसाईटवरती. तिथे लिंक दिलेली आहे, ते क्लिक करा. तुम्हाला क्वेश्चन पेपर आता इथपर्यंत झालेला आणि त्याचे आन्सर दोन्ही अवेलेबल आहे. तुम्हाला आणखीन स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही इंग्लिश फॉर लर्नर हा अँड्रॉइड ॲप प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे. तो तुम्ही डाउनलोड करून स्टडी मटेरियल त्याचाच तुम्ही स्टडी करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा सेकंड पार्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आपण स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.